संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करा। पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयाने चौकशी करावी। कलम 176 CRPC अन्वये या प्रकरणाची चौकशी करावी। न्यायालयीन चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत करावी। पोलीस निरीक्षक अशोक भोरवाण यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे यासह आदी मागण्या करण्यात आल्या। या निवेदनावर अध्यक्ष दादाराव हिवाळे, सचिव प्रकाश गडवे, मिलिंद धनेश्वर, केशव पगारे, शंकर भालेराव यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। अटक केली। मुख्यमंत्री व सरकार यांचा परभणी प्रकरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो। सरकारमधील लोकांची मनोवृत्ती संविधानाच्या समतावादी आणि निपक्षपाती धोरणामुळे बदलणारे नाही। जे लोक कोणत्याही पातळीवर संविधान गैरवर्तन करतात त्यांना राष्ट्रद्रोह ठरवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही संविधान जनजागृती संघ आज जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज आम्ही मुख्यमंत्र्याला निवेदन सादर करत आहोत। परभणीमधील प्रकरणातील प्रमुख मागण्यामध्ये पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी। कलम 176/1A CRPF अन्वये या प्रकरणाची चौकशी करावी। न्यायालयीन चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फतच करावी। पोलीस निरीक्षक अशोक भोरवाण व सह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम 32 अन्वये ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कलम 3/A आणि 3/2 प्रमाणे गुन्हे दाखल करावे। सोबतच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनमधील तातडीने CCTV जप्त करून ते CCTV तपासावे। सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने 50 लाखाची आर्थिक मदत करावी। सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्ती तातडीने शासकीय नोकरी